Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. माझं प्रमोशन झालं आहे आणि आफ्टर लॉंग टाइम, आफ्टर मेनी इयर्स मी आता फायनली डॉक्टर झालो आहे. आधी तर मी कंपाऊंडर होतो आणि मी इकडे तिकडे बसायचो. आता मी थोडा डॉक्टर झालो आहे हळूहळू कंपाऊंडरचा. पण आता बघूया काय होत आहे पुढे, कारण मला सगळ्यांचे ड्रीम्स पूर्ण करायचे आहेत. हिचे पण ड्रीम्स पूर्ण करायचे आहेत, बोचुमॉनचे, आणि सगळे ड्रीम्स असे आमचे अचीव झाले पाहिजेत. तर आता माझ्या सुट्ट्याच एवढ्या असतात की आय डोंट नो की आता हाऊ लॉंग, बट सध्या आम्ही खूप खुश आहोत आणि खूप मस्त वाटतंय आणि सगळेजण एव्हरीवन इज हॅपी अराउंड. आणि फायनली जे मला पाहिजे होतं, ज्याची मी डिग्री घेतली आहे, ते मला करायला मिळत आहे. युजली कसं असतं की माझ्यासारख्या लोकांना कंपाऊंडरच्या पुढे जाता येत नाही, बट समहाव आय मॅनेज टू बी अ डॉक्टर. पण तरी पॅनलवर कुठेच माझं नाव नाही आहे, कुठेच काही दिसत नाही आहे. दुसऱ्याच डॉक्टर्सची नावं आहेत, अक्षरशः फिजिओथेरपिस्टचं पण नाव आहे, पण माझं नाव नाही आहे. सो आय डोंट नो. पण मी डॉक्टर आहे. बायकोचं ड्रीम पूर्ण करणारा डॉक्टर आहे. डॉक्टर खेळणारा डॉक्टर आहे. बोचुमॉन माझी नर्स आहे, तुम्ही तिच्याकडनं कन्फर्म करू शकता. सो आता बघूया. आता रोज रोज तुम्हाला आता डब्याला काय आहे तसं बघता येणार नाही, बट तरी पण आपण बघूया काय आहे, काय करते खुडबुड बोचुमॉन आतमध्ये किचनमध्ये. सो हे ब्युटिफुल. सो काय नाही, मी इथे आता डब्याची तयारी करत आहे. मायसा गेली आहे स्कूलला आणि आता हा चालला आहे. तसं तुम्हाला त्याने सांगितलंच की प्रमोशन झालं आहे, तर आता तो चालला आहे. तर त्याचं आता एकच टिफिन आहे. आता पहिले तो टिफिन खेळायचा, जाऊन तिथे डब्बा खाऊन यायचा, पण तो आता एक टिफिनच खाणार आहे आणि थोडं काम पण करणार आहे होपफुली. सो बघूया आता पुढे काय होणार आहे. आणि मी आली आहे घरी परत आणि मी खूप रिक्वेस्ट केली आजीला आणि मामीला वगैरे, पण कसं असतं ना की आता सध्या ती नाही येऊ शकत आणि आय कॅन रिअली अंडरस्टँड ती नाही येऊ शकत. दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. पण ते येतील नंतर. मी त्यांना सांगितलं आहे माझ्याकडे पण या म्हणून, तर ते बोलले आहेत की आम्ही लवकरच येऊ, सो तुम्हाला ते दिसतील. तसं पण आधी पण तुझ्याकडे कधी कोण येत होतं, म्हणजे ही मामी वगैरे, ती नौटंकी, त्या दोघी नटमोगऱ्या मामीच तर येत होत्या, पण तुझी सख्खी मामी तुझ्याकडे कधी आधीही येत नव्हती. जेव्हा आजोबा हयात होते तेव्हाही तुझी आजी येत नव्हती. तुझ्याकडे तर सोडच, तुझ्या आईकडे पण कोणी येत नव्हतं. चिमकांडी एकटी राहते, पण चिमकांडी फक्त दुसऱ्यांकडे जाण्यापुरती आहे. तिच्याकडे कोणीही येत नाही, कोणीही फिरकत नाही. बहुतेक आलेही असतील, कधीतरी एक्सपिरियन्स वाईट आला असेल. आणि लास्ट टाईम जसं की चिमी सांगत पण होती की लोक मला हसतात, लोक मला म्हणतात की तू कुठे असते, तुमच्याकडे यायचं म्हणजे फोन करून यायला पाहिजे बाबा. नाही, म्हणजे ही प्रॅक्टिस तर बरोबरच आहे की कोणाकडे जाताना फोन करून जाणं हेच योग्य आहे. बट स्टील चिमकांडी घरात थारा नसतो ना, पायाला भिंगरी लागलेली आहे, इकडे तिकडे फिरत असते. सो लोक म्हणतात की जाऊ दे, कुठेतरी असेल उंडारत, नाहीतर रात्री अपरात्री सत्संगाला गेली असेल, तर एनिवेज आपण कशाला उगाचच जायचं, तिला यायचं तर येईल. तर चिमी जाते कधी कधी इथे तिथे टाईमपास करायला. मुली घेऊन जातात, मुली फुकट्या, आणि मुलींपेक्षा मुलींची आई जास्त फुकटी. सो सगळीकडे फिरते, टाईमपास करते. कधी न मिळाल्यासारखे आधाशासारखे तुटून पडतात. त्या दिवशी तर तुम्ही बघितलंच की ते डेझर्ट बनवलं होतं, पुडिंग, तर त्या पुडिंगवर कसे तुटून पडले होते. अक्षरशः त्या मामाला तो तिथून सांगतोय की मला थोडंसं चवीला ठेवा, पण बिलकुल नाही. ह्यांचं आपलं स्वतःचंच चाललेलं. शेवटी त्या मामीने थोडंसं काढून घेतलं, कारण तिलाच आपल्या नवऱ्याची काळजी आहे. बोचूचं असं आहे की फक्त तिचं, म्हणजे ती तर फनीला विचारतच नाही, त्याच्यामुळे ती सगळ्यांना तसंच कन्सिडर करते. तिला असं वाटतं की आपण आपल्या नवऱ्याला काही घास घालत नाही, त्याची आवड निवड काही जपत नाही. त्याला काय खायचं असेल तरी पण आपण 2-3 इन्स्टन्सेसला बघितलंच की बोचू कसं करते. ती बोलते की नाही ठीक आहे, हेच आहे, ह्याला कुठे पण काहीतरी हवं असतं आणि फुगून बसते. पण सगळ्यांचं तसं नसतं बोचू. काही लोक रिस्पेक्ट पण करतात. मोस्ट ऑफ द लोक आपल्या नवऱ्याचा रिस्पेक्ट करतात, तर त्यातलीच तुझी मामी आहे. आणि त्यातल्या त्यात त्या मायसाला तर जास्तच आहे हे सगळं गोड वगैरे खाणं, मिल्कशेक, पेस्ट्रीज, केक्स, पुडिंग्स, त्याच्यानंतर पॅनकेक्स, ह्या अशा सगळ्या गोष्टी ती दाबून खाते.
आणि ऑन अदर साईड तिला न्यूट्रिशियस फूड खाण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. ओनली बटाटे ते कार्ब्स, ते सुद्धा अनहेल्दी कार्ब्स ती कन्झ्युम करते ऑल द टाईम. सगळ्या गोष्टीतला बटाटा काढून खाते, रस्सा खाते, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही खात नाही. आणि त्यामुळेच तिची जी हेअर लॉसची कंडिशन होती तशी तिची हालत झालेली आहे. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगते. पण मला बोचूला फक्त इतकंच सांगायचं आहे की आपल्या घरात खाणं आणि घरातले फक्त बटाटे खाणं याचा अर्थ ती हेल्दी खाते असं नाही. घरात पण बटाटे, बाहेर पण बटाटे कुठेही घरात खा, नाही तर बाहेर बसून खा बटाटे अतिप्रमाणात. एकच गोष्ट, कुठलीही अतिप्रमाणात खाणं हे अनहेल्दीच आहे. आणि फनीने तर जरा जास्तच मनावर घेतलं आहे सगळ्या गोष्टी. आपण जे पण काही त्याच्यावरती डाऊट घेत होतो किंवा जे पण काही त्याची जी रियालिटी होती आणि ती जशी समोर यायला लागली तसं फनीने आता एकदम चेंज करायला स्वतःला सुरू केलं आहे. ॲटलिस्ट दाखवतो तरी आहे खरं काय घडलं नाही घडलं ते त्यांना माहिती आणि त्यांच्या कर्माला माहिती, कारण एक नंबरचे खोटारडे लोक आहेत. बट स्टील आता आल्यावरती लगेचच पहिले जसं मायसाला जवळ हे करायचा आणि जाऊन तिला हक करायचा वगैरे, तर आता त्या दिवशी मायसा आली तर लगेच म्हणतो की अरे नो छिच्छी, बाबाचे कपडे छिच्छी आहे ना, बाबाचे कपडे आत्ताच बाबा आला ना जॉम्स आणि हे सगळं हॉस्पिटलचं, तर बाबाला फ्रेशन अप होऊ दे मग तुला घेणार. हां, ओ माय गॉड, केव्हापासून अशी सुधारणा झाली मिस्टर फनी? सो जसं की तुम्हाला माहीतच आहे फनीचं प्रमोशन झालेलं आहे आणि खरंच त्याने आमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि खूपच त्याने म्हणजे खरंच कोणीच असं करू शकत नाही जे फनीने केलं आहे. कारण तो लिटरली मी तुम्हाला सांगू 5 डेज कंटिन्युअस तो ड्युटी करायचा. जेव्हा तो 5 डेज ड्युटी करायचा तेव्हा जाऊन आम्हाला 8 to 10 डेजची सुट्टी मिळायची. जे आम्हाला बाहेर जायचं असायचं तर लोक म्हणायचे की ह्याला एवढी सुट्टी कशी मिळते. तर त्याचं कारण एकच आहे की हा कंटिन्युअस 5 डेज 24 आवर्स ड्युटी करायचा आणि त्यानंतर 1 दिवस ड्युटी केल्यानंतर तुम्हाला 2 दिवस सुट्टी मिळते, कारण कंटिन्युअस असते ती 24 तासाची. सो तसं असतं. तर त्या ह्याच्याने तो तसं मॅनेज करायचा. कोणीच असं मॅनेज करणार नाही. त्याने आमच्यासाठी खूप काही केलं आहे. त्याचे स्वतःचे ड्रीम्स बरोबर त्याने माझेही ड्रीम्स पूर्ण करायला हातभार लावला आहे आणि खरंच खूपच म्हणजे मला ह्याच्यासारखा नवरा मिळणं हे मला आता असं वाटतं की खूपच मी भाग्यवान आहे. ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टीसाठी टाईमपास करायला मला खूप ऑप्शन्स आहेत, तर मी करतच असते सगळ्यांबरोबर, बाकीच्यांबरोबर. पण माझं काम काढून घ्यायला हा चांगला बकरा आहे, डॉक्टर आहे, तर हा डॉक्टर खेळायला खूप चांगला कॅन्डिडेट आहे. सो बेस्ट आहे हा. पहिली गोष्ट, इतकी जर तू समजूतदार वगैरे आहे तर कोणतीही समजूतदार वाईफ कितीही कोणीही बोललं तरी पण असं नवऱ्याला पिळवटून काढणार नाही. म्हणजे इतकं 5 डेज बॅक टू बॅक अशी 24 आवर्स ड्युटी करणं इज ह्युमनली इम्पॉसिबल. आणि जर तो ती करत असेल तर मग बापरे, म्हणजे कुठल्या टाईपचा डॉक्टर म्हणावा हा, जो स्वतःचीच काळजी नाही घेऊ शकत, स्वतःच्याच हेल्थबरोबर जीव घेणा खेळ खेळतोय. तर म्हणजे कितीही काही असलं तरी पण एक आपल्याला आपल्याला कशाला, म्हणजे आपला पार्टनर जर इतका समजूतदार आहे तर तो अशा गोष्टी आपल्याला करण्याला अलाउच नाही करणार. तू जे म्हणतोस की ती ह्या गोष्टी बाबतीत भरपूर पर्टिक्युलर आहे, तिला हे नाही आवडत, तिला ते नाही आवडत, पण मग नवऱ्याची इतकी हेळसांड होताना कसं काय तिने अलाव केलं? म्हणजे ती इतकी स्वार्थी आहे. आणि काय तो म्हणून त्याला 1 दिवस पण वेस्ट केलेला आवडत नाही, त्याला थोडा पण वेळ मिळाला तरी पण तो आमच्याबरोबर त्याला करायचा असतो, स्पेंड करायचा असतो टाईम. तो असं म्हणतो की आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे, कुठेतरी गेलं पाहिजे. त्याला अजिबातच असं सुट्टी वगैरे काही असेल तर आराम करायला आवडत नाही. म्हणजे अरे कधी ती शरीराची गरज असते. आता तुमच्या शरीराच्या गरजा तुम्हाला माहिती काय लेवलवर आहेत, किंवा कधीतरी ते शरीर दाखवून देईल तुम्हाला आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. बट रिअली म्हणजे इतकं आता पण हा साडी वगैरे घ्यायला पण बायकांमध्ये घुसतो. इज इट इवन अ नेसेसरी थिंग टू डू? की बाबा जिथे आपण थोडासा वेळ काढून थोडं रिलॅक्स होऊ शकतो तिथेही हा ड्युटी करायला, म्हणजे हे कुठल्या लेवलचं ह्याला
प्रेम म्हणावं की काय म्हणावं, की आपल्या हातातनं जाईल, की ट्रस्ट इश्यूज आहेत तुमच्यामध्ये, की बाबा हिला मदत नाही केली किंवा हिला आपण पॅम्पर नाही केलं, हिच्या मागे पुढे नाही केलं तर मग काय आपलं खरं नाही. ही इन्सिक्युरिटी आहे रिलेशनशिपमध्ये की काय आहे? तुम्ही कितीही दाखवलं की आम्ही एकदम परफेक्ट कपल आहोत आणि कपल गोल्स अँड ऑल दॅट, तरीही तुमच्या रिलेशनशिपमध्ये वारंवार तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या वागण्यातनं इन्सिक्युरिटी दिसून येते. कसली ते नेमकी सांगता येणार नाही, बट देअर आर ट्रस्ट इश्यूज, देअर आर इन्सिक्युरिटी इन युअर रिलेशनशिप. आणि प्रमोशन झालं वगैरे ही गोष्ट एक वेळ ठीक आहे, चला सांगितलं, माणूस एक्साइटमेंटमध्ये सांगतो. आणि जसं तुम्ही म्हणता की फॅमिली आहे तुमची, ती सो कॉल्ड ठगवायला तुम्ही एक फॅमिली क्रिएट केलेली आहे तुमच्या भक्तांची, मंद भक्तांची, तर त्यांना सांगणं तुमचं कर्तव्य आहे. पण काही गोष्टी खूप कॉन्फिडेन्शियल असतात ऑन अ प्रोफेशनल फ्रंट. तर त्यामुळे प्रमोशन झालं इथपर्यंत ठीक आहे, पण तो कुठे काम करतो, कुठल्या ब्रांचला आहे आणि कुठे काय प्रमोशन झालं आहे, इतक्या डिटेल्स तुम्ही देणं, आय डोंट नो. म्हणजे त्या हॉस्पिटलच्या क्रेडिबिलिटीवर आता शंका येऊ लागली आहे की एकतर असा माणूस, अशा प्रकारचं डॉक्टर तिथे काम करतात, जे डॉक्टरचा आणि त्यांचा पर्सनॅलिटी म्हणा किंवा वागण्याशी म्हणा किंवा कुठल्याच बाबतीत कसलाच संबंध दिसून येत नाही. आणि त्यात अशा गोष्टी इतक्या केअरलेसली, इतकं इररिस्पॉन्सिबली हे लोक शेअर करतात, वागतात. सो रिअली म्हणजे काही डेकोरम नावाची गोष्ट आहे की नाही आहे. आणि लिटरली त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं कळतं की किती फेक आहेत, किती फेक आपलं परफेक्ट रिलेशनशिप दाखवण्याचा प्रयत्न करतात. हिचं आपलं चालू होतं की असं तसं आणि खूपच हॅपी आहोत आम्ही आणि हा पण ओह माय गॉड. आणि खरंच घरामध्ये सगळे खूपच हॅपी आहेत आणि सारखं सारखं तिला चिपकण्याचा प्रयत्न करत होता, तेवढाच चान्स मारण्याचा प्रयत्न करत होता, जो वेळोवेळी म्हणजे खरंच एका नवऱ्याला चान्स मारावा लागतो आपल्या बायकोवर. हे इतकं लाईव्ह एक्झाम्पल आहे की बिलकुलच कम्फर्टेबल नाही आहेत हे रिलेशनशिपमध्ये. आणि ती आपली लांब लांब पळते, हा आपला चिपकतोय, काय काय खांद्यावर हात काय ठेवतोय आणि जवळ काय ओढतोय आणि ती लांब लांब जाते काय आहे. म्हणजे काय चाललं काय आहे, किती बघायला किती घाण आणि विचित्र वाटतंय ते. ठीक आहे की आम्ही खूप एका स्ट्रेचमध्ये बोललो आणि आता बस करूया, आता बस झालं, आम्ही मगाचपासून खूप बडबड केली आहे. हो, ॲक्च्युली माझी आणि फनीची खूपच टेलिपॅथी मॅच होते खरंच. म्हणजे बिलीव्ह इट ऑर नॉट, खरंच आमची खूप लेवलवर टेलिपॅथी मॅच होते. मला एक्झॅक्टली हेच वाटलं होतं. अरे तू तर त्याच्यामध्ये टेलिपॅथीचं काही घेणं देणंच नाही आहे, बकवास तर तुम्ही नेहमीच करत असता, तू काय तो काय, त्याच्यामध्ये कोणी तुमचा हात धरू शकत नाही. इतकं पकवता तर ऑब्वियस आहे की त्याला म्हणायचं होतं की आपण खूप पकवलं आणि आता मला फायनली असं वाटतंय की इनफ, खूप झाला, आपला टाईम झाला, जेवढी लेंथ पाहिजे व्हिडिओची तेवढी आपण अचीव्ह केलेली आहे, सो वी शुड स्टॉप नाव, असं म्हणायचं आहे त्याला. तर त्याच्यामध्ये टेलिपॅथीचं काही सेन्सच बनत नाही. जी गोष्ट ऑब्वियस आहे त्याला टेलिपॅथीचं नाव देऊ नका प्लीज. आणि कधी पण ती संची भेटली की नुसतं आपलं मी लहान आहे, मी ते तुमच्यामध्ये लहान आहे, अरे पण तू सगळ्यांपेक्षा मोठी वाटते ना, म्हणून तुला सारखं सारखं प्रूव्ह करावं लागतं की तू लहान आहे. तू कितीही लहान म्हटलं ना तरी पण असशील तू लहान, पण तू सगळ्यांमध्ये मोठी वाटते, समजली का? बोचू द बोचूमॉन आली मोठी. आणि काय ते बड्डेज आणि काय ते तेच गेम्स आणि डान्स आणि तेच चालू असतं ऑल द टाईम. आणि ते कपडे, ही एक बाबा टॉकिंग टॉमची म्हणजे फॅशन बघा. लास्ट टाईम पण मी एक लावला होता दोघींचा सेम ड्रेस, तो मिशोवरनं ऑर्डर केलेला, मिशोचाच होता तो. आणि हिने दाखवलं होतं की मी काहीतरी माझं डिझायनर नाही तर हिची डिझायनर पण ढापाडी आहे, मिशोचे डिझाईन ढापते आणि काहीतरी हिला खपवते, काही लोकांना येडा बनवते का काय माहिती. सो समवॉट दोघींचे कपडे सारखेच असतात, झालरवाले फ्रिलवाले फ्रॉक घालून फिरत असतात ही पण आणि ती टॉम पण, दोघेही तिथूनच मागवतात. तर जे लोक लिंक मागत असतात त्यांनी जास्त लोड घेऊ नका, जरा मिशोवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. तर ही तिथूनच कपडे मागून घालते ते झालरवाले. आणि ती पफची फॅशन, माय गॉड, वो तो हम लोग चौथी में करते थे. काय ते एकदम स्वतःला स्टायलिश समजते पण आउटडेटेड आहे ही बाई. काय ते केसाचा तो पफ काढते आणि ती हेअरस्टाईल, सो क्रिंज.
आणि OMG ते मिसलिडिंग टायटल्स देणं आणि खोटं उगाचच काहीतरी नाटक करणं आणि फालतूचा व्हिडिओ बनवणं. स्टॉप इट. म्हणजे खरंच आय होप तुला कळलंच असेल आत्तापर्यंत, कारण जसं तू म्हणाली लास्ट मंथ मी खरंच इमोशनली डाऊन होते. तुम्हाला कळलं नसेल, मी तसं दाखवलंही नाही, पण फनीला माहिती आहे. सो ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी टू चिअर अप. आणि तो मला म्हणाला की काय नाही, तू काम करत राहा आणि सगळं व्यवस्थित होईल. ही इज ऑलवेज देअर टू मोटिवेट मी. तर हे सगळं तू जे सांगत होतीस त्याचं कारण एकच आहे की तुझे व्ह्यूज डाऊन आहेत आणि डाऊन होतच राहणार आहेत ते, कारण असं खोटेपणा जास्त काळ टिकत नाही. त्यासाठी तुम्हाला जेन्युइन एफर्ट्स टाकावे लागतात, जेन्युइनली चांगलं कॉन्टेंट द्यावं लागतं, नवीन काहीतरी देत राहावं लागतं. तेच 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 बघून आणि खोटे थंबनेल्स, खोटे टायटल, खोटी इन्फॉर्मेशन पास करून हे जास्त काळ टिकत नाही. लोकांना कळून चुकलं आहे आता आणि त्यामुळे तुझे ते हाल आहेत. आणि प्रत्येक वेळेला काय मी तुम्हाला सांगितलं नाही, मी तुम्हाला हे, आणि लास्ट टाईम पण तुम्हाला मायसाचे खेसात होते तेव्हा आम्ही सगळेच खूपच सॅड होतो, खूपच आम्ही ट्रॉमामध्ये होतो, तरी पण आम्ही तुम्हाला दाखवलं नाही. अरे काय दाखवलं नाही? कोणी सांगितलं नको दाखवू? एरवी हागल्या मुतल्याचं सांगत असते, मग एवढ्या गोष्टी घडतात तर ते नाही सांगत आणि नंतर मग बोलायला आपलं बरं की मी तुम्हाला हे दाखवलं नाही, मी तुम्हाला ते दाखवलं नाही. का नाही दाखवलं? काय असेल तर दाखवणार ना. जर खरंच माणूस इतकं कशातनं जात असेल, खरंच त्याला वाईट वाटलं असेल किंवा मूड नसेल, तर काय ना काहीतरी कुठेतरी तर दिसेल. हे लोक तर मस्त आपले उंडारतायत, खातायत, पितायत, सगळं तर नॉर्मल चाललंय. मग कुठे नक्की यांचा मूड किंवा हे लो कुठे फील करतात? हां, कुठेतरी काहीतरी तरी आपल्याला कमी केल्याचं दिसतच नाही. शॉपिंग चाललंय, खाणं पिणं तर एकदम दाबून चाललंय, इकडे तिकडे पार्ट्या जोडणं चाललंय, ह्याला त्याला भेटणं चाललंय, ह्याच्या त्याच्या घरी जाणं चाललंय, टाइमपास चाललंय. मग काय काय कुठे सॅड, कुठे वाईट वाटलंय तुम्हाला? आता ते काहीतरी फोन चोरीला गेला, बापरे. मला तर 2 मिनिटासाठी वाटलं, म्हणूनच डॅमेजरला हाकललं की काय, डॅमेजरच आळ घेतला की काय, की डॅमेजरनेच चोरला की काय. आणि सगळीकडे शोधतायत, इनडायरेक्टली त्यालाच कल्प्रिट ठरवलं आहे या लोकांनी, त्याच्यावरच डाऊट आहे आणि म्हणूनच तो डॅमेजर आजकाल दिसत नाही आहे असं मला कुठेतरी वाटत होतं की सेफ गेम प्ले करतायत. पण हा सो कॉल्ड एवढा मॅच्युअर आणि काय एकदम सगळं व्यवस्थित ठेवणारा, सगळं त्याचं व्यवस्थित असतं, सगळं नीट ठेवतो, सगळं त्याला माहिती असतं आणि तो असा आहे, तो तसा आहे, तो मिस्टर परफेक्ट आहे, फनी परफेक्ट, इम्परफेक्ट आहे तो खरं तर. आणि इतका मूर्खपणा म्हणजे ती एकदम बेसिक जागा आहे किंवा आपण म्हणू शकतो की एकदम ऑब्वियस जागा आहे, जिथे सगळ्यात पहिले सर्च केलं पाहिजे, जे उघडल्या तिथे मिळालं पाहिजे. आणि एवढं तुम्ही सगळीकडे डीपली सर्च केलं आणि सगळीकडे इन डेप्थ तुम्ही शोधत होतात आणि सगळं काही तुमची. मग हगारोने गाडी क्लीन नाही केली का हल्ली? हां, केली असती तर मिळालं असता तेव्हा. का प्रमोशन नाही आहे वाटतं हगारोचं आजकाल, हगारो क्लीनरचं? तो पण डुकऱ्या पण दाखवणं बंद झालं आहे, नाही तर सारखा ह्याचा गाडी खूप खराब झाली आहे माझी, तर खूपच साफ करण्याची जरूरत आहे, खूपच गरज आहे. आणि आपल्याला टाकायचा एकच क्लिप रेकॉर्ड करून ठेवलेली ती. बरं झालं, असंच पाहिजे. त्या हगारोने काढून घेतलं असेल ना तुमच्याकडनं तर एकदम बेस्ट झालेलं आहे काम. आणि हा मठ्ठ फनी सांगतो की तो माझा कन्सल्टेशनचा फोन होता, तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका. अरे भाई, तू कन्सल्टेशनचा फोन 2 दिवस हातातच घेतला नाही, ती बायको नव्हती तर म्हणे की ही नव्हती ना, तर मला ते कळलंच नाही, कारण का तो हिला शूट करायला मी वापरतो, तर ही नव्हती, त्याच्यामुळे तो फोन काय शोधण्याचा. मग जसं ही आली, आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही एक नोटीस केलं का, ही म्हणाली होती की ही वीकेंडला चालली आहे तिकडे आटपाटनगरला, पण फनी म्हणाला की फ्रायडेला तू आलीस. जेव्हा तू फ्रायडेला आलीस तेव्हा मला कळलं की फोन नाही आहे. सो नक्की गेली कधी होती? हां, आणि किती त्या मायसाच्या स्कूलला बुट्टी मारते, किती शाळा बुडवते आणि काय करते ही बाई? ती जाते की नाही जात शाळेत? उगाच टाईमपास करत आपली इकडे तिकडे फिरत असते आणि खोटं पण बोलते. आज कुठे असं एक्झिबिशन वगैरे असेल तर मग त्याला ते सांगावं लागतं की हा प्रिव्हियस डेचा क्लिप आहे किंवा ह्या दिवशीचा क्लिप आहे, कारण का कधी ते एक्झिबिशनची डेट संपलेली असते आणि मग लोक विचारतील की अरे ते तर केव्हाच संपलं आहे वगैरे, तर तेव्हा तिला आजकाल कन्फेस करायला लागलं आहे. पण
इन जनरलच ही इतकं खोटं बोलते, इतकी अफरातफर, इतकं डेट्सचा घोळ घालते की ह्यांनाच कळत नाही की आपण काय सांगितलंय काय नाही सांगितलंय. सेम सेम बोंबली. म्हणजे हे लोक एकूणच हे DBS आहेत ना, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. डेटची अफरातफर करायची, उगाचंच असं काहीतरी मोठे मोठे स्टंट करायचं, काहीतरी हरवलं आणि ह्याव झालं आणि त्याव झालं असं सगळं हे करायचं आणि क्लिकबेट थंबनेल्स द्यायचे आणि मुलांच्या शाळा बुडवायच्या. मुलांच्या शिक्षणाचं काय महत्त्व नाही काय नाही. आपलं फक्त आता म्हणजे फोकस एकच आहे की कॉन्टेंट जिथे जाईल तिथे कॉन्टेंट कुठे छापायला मिळतं आहे आणि कसं आपण आपल्याला छापायला मिळत आहेत ते आपण बघायचं. इतकंच यांचा मोटिव्ह आहे. मग ते सुशिक्षित असो आणि अशिक्षित असो आणि काही असो. तसे तर सुशिक्षित पण चौथी फेलच आहेत. ही तर 4 बार चौथी फेल आहे. iPhone 13 Proची किंमत अजूनही आता 16ची सिरीज चालू आहे तर iPhone 13ची किंमत अजून 1.5 लाख आहे. 1.5 लाखाची चोरी झाली, 2 लाखाची चोरी झाली. त्यावेळेला तुम्ही घेतला तर त्याचं काय यूज केल्यानंतर काय किंवा नवीन व्हर्जन आल्यानंतर काय प्राईस कमी होते की नाही? हां, का तुम्हीच आहे जगात आयफोन वापरणारे लोक येडेच आहेत. त्यांना तर काय माहितीच नाही. तुम्हीच बाबा कुठून मागवता, नवीन आलं की लगेच नवीन घेता. अरे मग तुम्हाला तर जास्त माहिती पाहिजे ना कुठल्या लेवलचं पब्लिक आहे की हा प्रश्न पडू नये की कुठे 2 लाखाचं कुठे. म्हणजे तुम्ही त्यावेळेला 2 लाखाचं घेतला तो फोन म्हणून त्याची किंमत तेवढीच आहे का? किती ते उगाचच बडेजाव करायचा, किती ते मोठेपणा. अरे तुझ्या डोक्याची किंमत बघ. 0 किमतीचं डोकं आहे तुझं. डॉक्टर म्हणतो स्वतःला कोणगा कुठचा. आणि येऊन जाऊन सायबर सेलमध्ये आमची ओळख आहे. सायबर ह्याच्यामध्ये तर ते एक आहेत दादा सायबर क्राईममध्ये. अरे त्यांना काय आता तीच कामं उरले का तुमचं फोन बिन हरवलं आहे आणि आता तुम्हाला गाईड करत बसायला. इतके म्हणजे आता त्या कळलं ना त्या ह्यांना ना आता कोणी कधी आयुष्यात काय हे नका करू. इतके केअरलेस आणि इतके इमॅच्युअर आणि इतके थुकरड आहेत ना हे लोक की काही मूर्खासारखं आणि खोदापाड आणि निकला चुवा की उगाचच नाटकं केली, उगाचच 2 दिवसाचं कॉन्टेंट त्याच्यावरती छापायला मिळालं या टवळीला. आणि बघतो तर काय बापरे की अरे दादा तुझ्या मेहनतीचे पैसे होते ते तर मिळणारच होता आणि तुझा मेहनतीचा आहे घामाने गाळलेला पैसा आहे आणि हे आणि ते आहे. मग ज्यांचे जेन्युइनली चोरी होतात त्यांचं काय असतं? ह्याचा तर हरवला पण नव्हता ना चोरीला गेला होता, ह्याचा मूर्खपणा होता. मग जेव्हा सापडला आणि जेव्हा सांगितलं की आपल्याच मूर्खपणामुळे तो मिळत नव्हता तर मग त्याला झापायचं होतं ना. मोठा मेहनतीचा पैसावाला ह्याचाच नाही आहे मेहनतीचा पैसा म्हणून इतका केअरलेसली वागतो. मेहनतीचा असताना तर जपून वापरला असता. आणि तू कोणाला सांगत होता रे की फोन करू नका त्याच्यावरती हे ते. तुला 2 दिवस माहितीच नव्हतं तो फोन आहे की नाही आहे. त्याचा अर्थ तुला कोणी फोनच करत नव्हतं. ते तुझ्याकडे कोणी कन्सल्टेशनसाठी येत पण नव्हतं. हां, डुंगूवर सुई मारणारा डॉक्टर तू, ते काम तर नर्स पण करते. तुला कशाला कोण कन्सल्टेशनसाठी कॉल करते? आला मोठा. खूपच बाबा ह्या लोकांना स्वतःबद्दल काय समजतात काय माहिती. एकदा ना बसा आणि स्वतःची रियालिटी ना जरा नीट विचार करा आणि बघा, रिअलाईज करा. आणि त्या केसाचं माय गॉड ते पण काय थंबनेल दिलेलो की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कोणाच्या डोळ्यात पाणी आलं? आणि ती रिॲक्शन त्या फनीची ती पण इतकी ऑब्वियस होती, इतकी स्क्रिप्टेड होती. आणि त्याला काय ऑब्सेशन आहे? इतकं मुलीची हालत झाली आहे, इतकी म्हणजे अक्षरशः डोक्यावर एक केस उरला नाही आहे किंवा जाण्याची वेळ आली होती. नाही खरंच मला ना असं मी कितीही बोलते पण मला नाही हो असं बोलता येत. जीभ उचलतच नाही माझी असं बोलायला. एका पॉईंटला जेव्हा खूप इरिटेट होते तेव्हा बोलते बट स्टील कधी कधी असं वाटतं की जाऊ दे ना काय ते निष्पाप पोरांचं काय बोलायचं. पण ह्यांचे आई वडील ना खरंच ह्यांना कधी समजणार हे किती ते भांडवल करणार एखाद्या गोष्टीचं. तिचा बाबा येईल ना बस एवढंच जास्त नका कापू नाही तर मग फनी येईल इथे. फनी काय येईल? फनीचे देणार ना रट्टे जाईल तिकडे उडत. एवढं तर स्वतः दान कर म्हणावं एवढं मॅच करायला. एवढं जर दुःख वाटतं आणि एवढं जर सोस आहे तर एवढं लांब केस माणूस आहे की काय आहे हा माणूस? म्हणजे याला कसलं काय म्हणावं, याला कसलं ऑब्सेशन आहे याला. केस पाहिजे. समोरच्या माणसाचं टक्कल पडत आलंय तरी पण हा माणूस धरूनच बसलाय. आणि ही मोठी जसं काय फनीचा खूपच विचार करते. नको तिथे त्याला कन्सिडर करण्यापेक्षा हवं तिथे करशील ना जास्त बरं होईल.
आणि ह्याच वेळेला तो हेअर ड्रेसर जो होता तो बोलला की हिला काहीतरी प्रोटीनचं इश्यू झालेला ना. तर बचनी पण म्हणाली हो. तर याचा अर्थ तो काहीतरी प्रोटीनचा इश्यू आहे आणि तो आयडेंटिफाय झालेला आहे. आणि ते लोक आपल्याला सांगत नाही आहे, कदाचित कुठल्या तरी वेळेची वाट बघतायत की जेव्हा असं मोठा हे करणार त्याच्यावरती आणि खूप व्ह्यूज छापणार, अजून थोडे कॉमेंट्स येऊ दे, कारण आता एक्सपेक्टेड गोष्ट होत चाललेली आहे. ॲज एक्सपेक्टेड लोक कॉमेंट करतायत की प्लीज सांग ना काय झालं होतं, प्लीज सांग ना, त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनव वगैरे. मंद भक्तांना तर अक्कलच नाही आहे अक्षरशः. म्हणजे ताई दादा तर आहेतच, त्यांनी काढलंच आहे मुलांना विकायला आणि यांचे भक्त पण तयारच आहेत त्यांच्या मुलांचं भांडवल विकत घ्यायला. सो हे त्यांना आणि विचित्र आयडियाज देत बसतात आणि हे वाट बघतायत एक सर्टन म्हणजे पायलअप करण्याचं, किती त्यांची उत्सुकता ताणून धरायची आणि मग सोडायचा, असा फटकन असा बसला पाहिजे असा भक्तांना झटका, आणि मग मस्त असं डॉलर्सची बारिश झाली पाहिजे. मग त्यामध्ये आपल्या मुलांचं आपल्याला काही सांगावं लागलं किंवा खरंच दुःख असेल ना तर असा माणूस करणारच नाही. पण यांच्या अर्थी सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त अपॉर्च्युनिटी असते आणि मग ते चांगलं असो वाईट, ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आणि त्याचा योग्य वेळेला वापर करायचा, इतकंच यांना जमतं. सो इम्बॅलन्स डाएटमुळे तिचं झालेलं आहे आणि तरीही हे लोक सुधरत नाही आहेत. तरीही तिला कसं द परफेक्ट मदर, मी कशी आई परफेक्ट आहे आणि आहे तर एवढं कळून पण अजूनही तिला जंक आणि बटाटे आणि हेच फक्त खाण्यावर तिला भर देत आहेत. सो जोपर्यंत ते नाही होत तोपर्यंत हे पर्सिस्टंट राहणार आहे, हे होतच राहणार आहे, किंवा मग तिला लाईफ टाईम त्याचे सप्लिमेंट्स घेत राहावे लागतील. तर मे बी त्यांनी तेच ऑप्ट केलं असेल, मे बी तिला सप्लिमेंट चालू केलेले असतील, आयर्न आणि झिंक आणि ह्याचे प्रोटीनचे वगैरे, आणि तसं करत असतील. कारण नॅचरली करायला पाहिजे, कारण सप्लिमेंट्स तुम्ही किती वर्ष आणि किती घेत राहणार. आणि निघाली दुसऱ्या दिवशी पण उंडारायला, आणि तिथे पण फनी होता बायकांमध्ये काहीतरी. तिथे जाऊन काय, आम्ही आमच्या रिलेटिव्हला भेटायला चाललो आहे, बहुतेक त्या आत्यालाच भेटायला जात असतात हे लोक. त्या आत्याचं काहीतरी ते प्रॉब्लेम झाला आहे ना डोळ्यांचा, तिथे बहुतेक ती परत हॉस्पिटलाइज्ड आहे का काहीतरी, तर मे बी तिथे हे लोक जात असतात असा माझा अंदाज आहे. आणि फनी कुठून पण, कुठलीही ड्युटी त्याला लागू दे, तो कुठून पण येतोच, टपकतोच, त्याची गरज असो नसो. मला कधी कधी कळतच नाही, ह्यांच्या बायकांना ड्रायव्हिंग येतं, एवढा शो ऑफ करतात एवढ्या बेसिक गोष्टीचा, पण कुठेही जाताना कशाला ह्यांना नवरा लागतो, जेव्हा की तो गाडी पण चालवत नसतो किंवा कसली त्याची खरं गरजच नाही आहे. तरीही मग ही असू दे नाही तर ती फुगी असू दे, सगळीकडे आपला, तिला तर ड्रॉप करायला पण कुठे नवरा लागतो. सो फुकट आहेत हे लोक लिटरली, यांचे नवरे, आणि कुठेही येत असतात मटकवत आपले दुम हिलवत. तर आला होता तो फनी पण, आणि त्याच्यामध्ये पण काय ते 1 लाखाचा किस्सा सांगते त्याच्यात पण, म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी, बापरे असं फसवणूक होणार होती. काय जोक झाला, पण जोक एकदम भारी झाला. काय तर ते टॅक्सीवाला फसवणार होता आणि किती बिल झालेलं आणि त्याने 1 लाखाचं टाकलं होतं. काय नाही, फसला नसता, तोच फसला असता, कारण ते बाउन्सच झालं असतं, डिक्लाईन झालं असतं. तुमच्याकडे बघून, तुमच्या वहिनींकडे बघून वाटत नाही की त्यांच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये असतील, प्लीज. आणि वहिनी काय, वहिनींचं झापणं तर तुम्हाला माहिती नाही आहे, वहिनी सॉलिड झापतात. काय झापतात काय, हे झापले, झापायचं एवढं होतं तर एवढी त्याने हुशारी, एवढी जर त्याने हिंमत दाखवली असेल तर त्याला सरळ उचलून कोणीतरी सॉर्टेड बाईने किंवा सॉर्टेड व्यक्तीने त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेला असता, त्याच्या गाडीचा नंबर घेतला असता, त्याचा लायसन्स नंबर घेतला असता आणि फ्रॉड म्हणून त्याला रजिस्टर केलं असतं किंवा कळवलं असतं. झापल्या काय झापला, याच्यावरूनच कळते तुमची अक्कल काय आहे ती, बावळट. आणि किती तो बालिश प्रयत्न आणि किती ते बालिश चाळे ना, म्हणजे मुलांच्या तोंडातनं वधवून घ्यायचं आणि मग बोलायचं की हां म्हणजे आमची पण लाईफ आहे, हां म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ह्या गुडप्याला, या लोमत्याला मी उभा पण करत नाही आणि म्हणून हा माझ्यावर चान्स मारत असतो. पण वी ऑल्सो हॅव आवर शेअर ऑफ गुल्लू असं दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि मग आम्ही कसं एकदम सॉर्टेड आहोत. आणि आता 30 नंतर म्हणजे इम्पॉसिबल आहे. तेव्हा तुमचं वय पण होतं ना वहिनी,
तिशीनंतर म्हणजे ह्या लोकांनी हे मांसाहार बोलली ना, यांची बुद्धी आहे ना तेवढीच आहे. आता मला कळलं आहे ती फ्रेज आहे ना, लास्ट टाईम चुकली होती पण मी आज बरोबर बोलणार आहे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, बास तेवढीच यांची अक्कल आहे. तर त्याच्यामुळे तिशीनंतर अरे सेकंड चाइल्ड आहे, सो इट्स ओके टू हॅव आफ्टर 30. मोस्टली सगळ्याच लोकांना जे सेकंड बॉर्न असतं ते तिशीनंतरच होतं. बिग डील असं बोलते तसं काय. जाऊ दे, आता बोलली असती. गुडप्या तू समजून जा, जास्त उड्या मारू नकोस, समजलं ना, हुशाऱ्या नको करू. आणि गुडप्या काय मागून मध्येच काय तर म्हणे की इट्स ओके मायसू बेबी, वी आर हॅपी, आपण हॅपी आहोत एका बेबी बरोबर, आपण हॅपी आहोत. एवढ्या लहान मुलाला तर असलं काहीतरी फालतू एक्सप्लेनेशन. आणि तू पिडियाट्रिशियन आहेस, तू लहान मुलांचा डॉक्टर आहे, तुला लहान मुलांना कसं कन्व्हिन्स करावं, स्वतःच्या मुलीला कन्व्हिन्स कसं करावं, मुलीला काय झालं आहे, मुलीला बघावं, ते तू स्वतःच्या मुलीच्या बाबतीत तू करत नाही, तू दुसऱ्या मुलांना काय ट्रीट करणार आहे यार. म्हणजे मला खरंच मला असं वाटतं ह्याला कोणी कामाला ठेवून घेतलं त्या हॉस्पिटलचं. बाबा सगळं चेक करा, लायसन्स बिसन्स, कसला माणूस आहे लिटरली. त्या दिवशी पण ती बचनी सांगत होती की तिला जरा बघ पोटात दुखते, म्हणते आधी मला जेवायला वाढ, मला खूप भूक लागली, मी जेवतो नंतर बघतो. काय म्हणजे माय गॉड. म्हणजे खरंच डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो ना, जो डॉक्टर आहे त्याला कुठेही तो असेल, आणि पेशंट म्हटल्यावरती त्याच्यासाठी सगळ्यात पहिले प्रायोरिटी ती असली पाहिजे. बट डॉक्टर फनी इज रिअली समथिंग एल्स. आर यू इवन कंपाऊंडर डॉक्टर फनी? आणि काय तर माझं आणि फनीचं झालं मोठं भांडण. हा गुडप्या, हा लोंबत्या, हा कसला तुझ्याशी भांडतोय, हा तर नुसता आपला लोंबत असतो. बाबा भांडलं आणि जायची जिज्जा साली टूरवर निघून, म्हणून तो जपूनच घेतो. तो कसला भांडतोय आणि काय तर म्हणे की सिबिल स्कोर आणि ते त्याच्यावरती ज्ञान देते. तर असाच नाही खराब होत, डिफॉल्ट केला असेल तेव्हा जाऊन खराब होतो. एवढी पण अक्कल नाही आणि चालले लोकांना इन्फ्लुएन्स करायला. काय बोलणार. आणि कुठल्याही टॉपिकवरती किती ताणायचं, किती बडबड करायची उगाचच आपलं. म्हणजे इतका फुकट आहे ना हा, इतका फुकट आहे. आणि कशावर पण बसून तिच्याबरोबर प्रवचन द्यायला बसतो आपला, ह्याचं तर तोंड उघडायला देत नाही ती. चप शडाप, एकदम चप असं करून याला ठेवलेलं असतं या गुडप्याला. तरी पण आपला इतका बेशरम आहे ना, इतका लोंबत्यासारखा तिथे लटकत असतो आपला येडपट. आणि हा काय मोठा हे आहे का, कुठला सुपरमॅन आहे की कुठला, इथून उडूनच जातो वाटतं. काय तर सांगतो ड्युटी माझी 9 to 12 क्लिनिक आहे, मग 12 to 6 हॉस्पिटल आहे, आणि मग परत 7 to 10:30 मला परत क्लिनिक आहे. अरे वा. म्हणजे 9 to 12 आणि 12 to 6 मग क्लिनिकमधनं हॉस्पिटलमध्ये काय असा तळ्यात मळ्यात आहे का, की लगेच असा जातो, कसं जॉईन करतो का, असा चुटकी वाजवतो आणि असा डायरेक्ट. म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये, कुठल्या झोनमध्ये कुठला पाला खाऊन जगता रे तुम्ही, काही सांगत असतो. आणि त्या पूर्ण एवढ्या बिझी स्केड्यूलमधनं पण हा कुठे वेळ होता ह्याच्याकडे. आज साड्या घ्यायला पण घुसला त्या चिमेच्या ह्याच्यामध्ये. त्या चिमेचा अवतार तर बघा काय, ते स्लीवलेस, ते पण लूज, आणि ते सगळं आतलं दिसते, आणि टॅटू वगैरे. आणि त्या दिवशी तर म्हणत होती मोठ्या मोठ्या भाभीजी बरोबर बसून गप्पा ठोकत होती की आम्ही तर गावच्या होतो, आम्हाला तर चटणी भाकरी नाही का, आम्हाला तेवढंच खाण्याचं होतं, आम्हाला जास्त काही माहिती पण नव्हतं. ह्यांनी आम्हाला इथे येऊन असं हे का ते का पार्टीजना वगैरे घेऊन जायचे. बाबा यांचे नवरे पण एकदम रंगीन मिजाज आदमी होते वाटतं, एकदम रंगीले, पार्टीजना वगैरे घेऊन जायचे. या म्हणजे चिमीला बहुतेक अशी, जाऊ दे आता का नाही, माझ्या तोंडातनं ना अशा बोटा घालून काढतात हे लोक, कशाला बोलायला लावता रे. हां म्हणजे ठीक आहे, मी असं नाही म्हणत आहे की कोणाचा नवरा गेल्यावरती त्याने कुठल्या ह्याच्यामध्ये राहावं वगैरे, कसं राहावं त्याच्याबद्दल मला टिप्पणी करायचीच नाही आहे. पण जे हे लोक बोलतात, आणि जे म्हणजे हिला चटणी भाकरच्या वरचं माहिती नव्हतं, पण असं हे सगळे असे कपडे आणि टॅटू आणि हे ते काढणं, हे सगळं बरोबर शिकली येऊन, कानामागून आली आणि वाया गेली चिम्मी द चिमकांडी. आणि फनी काय, आम्ही दोघं खूपच पर्टिक्युलर आहोत, स्पेशली बचना खूपच पर्टिक्युलर आहे. आम्ही दोघंही आपापल्या मोबाईलवर असलो की ती लगेच म्हणते, ती लगेच रिॲक्ट होते, ती म्हणते की नाही आपल्याला क्वालिटी टाईम स्पेंड केला पाहिजे, आपण असं मोबाईलवर असू शकत नाही. अरे म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की बाबा आपण दोघं एकाच मोबाईलवर रेकॉर्डिंग केलं पाहिजे. अख्खा दिवस तर मोबाईलवर असता तुम्ही, रेकॉर्डिंग चालूच असतं कॅमेरावर, आणि काय वेगळं राहिलंय. आणि कसला क्वालिटी टाईम, आपला सगळा क्वालिटी टाईम कॅमेरावर कॅप्चर झाला पाहिजे. तू काय करतोय रे गुडप्या स्वतःच्या मोबाईलमध्ये गुपचूप असं तिला म्हणायचं असतं.
आला मोठा. कोणाला तरी दुसऱ्याला भाषण दे, समजलं ना. परत 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 स्वतःची काढून घेऊ नको. आणि काय ग, त्या दिवशी एवढी फॅमिली फंक्शनला गेलेली तर काहीच दाखवलं नाहीस ते फॅमिली फंक्शनचं. हां, तीच होती ना गोव्याला जातेस त्यांच्याकडे आणि दाखवते तीच तुझी कझन होती ना गोवावाली बीच पे. हां, मग तिथे तर जबरदस्ती शूट करते, तिथे तर घुसते कॅमेरा घेऊन. मग इथे सगळ्या फॅमिलीसमोर जोर नाही चालत का तुझा? अलाउड नाही आहे ना? हां बच्चू, सांग ना. हां, नाहीतर एरवी तर तू कुठेच सोडत नाही. सगळीकडे कोणी नसेल कॅमेरामन तरी पण स्वतः म्हणजे लोकांच्या कोणाचे शेजाऱ्या पाजाऱ्यांचे बड्डे पार्टीपासून सगळं तू शूट करते. तू फॅमिली फंक्शन मिस केलंस नाही, त्याचा फायदा उचललास. तुला चांगली तंबी मिळाली आहे, समजलं ना. कोणाला तरी दुसऱ्याला येडावा न की मी शूट नाही केलं. का नाही केलं विचारा ना हिला, का नाही केलं शूट. आणि जेस्चर असतं ते, गेस्चर काय असतं, गेस्चर. चौथी 4 बार फेल. आणि आज तर काय ते पासपोर्टचं इतकं नुसतं पूर्ण व्हिडिओ त्याच्यावरती हिने छापला. अगं बाई, तू कशाला इन्फॉर्मेशन देते? मी तुम्हाला जितकं होईल तितकं इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. 4 वेळा सेम गोष्ट रिपीट केली पूर्ण व्हिडिओमध्ये. काय काय डॉक्युमेंट लागतात आणि काय मग कसं आपल्याला परत येणं आपण अफोर्ड नाही करू शकत. आणि मग एकाच वेळेला न्यायचे, मग तुम्ही हे न्या, मग तुम्ही ते न्या, मग हे करा ते करा, असं तसं. अरे बाबा, ज्यांना स्वतःला अप्लाय करायचं आहे ते बघतील, सगळं काही अवेलेबल आहे, ते माहिती काढतील आणि ते त्यांचं करतील. तुला उगाचच कॉन्टेंट म्हणून काही दुसऱ्यावर उपकार केल्यासारखी बडबड काही चालतं हिला. आता आम्ही लवकरच फ्लाय करणार आहोत. कामधंदेच काय आहेत, फ्लाय करणार आहोत. खास सुटली असेल फ्लाय करायची खाख्यात. ते दुबईला आणि काश्मीरला फ्लाय करणार होती, त्याचं काय झालं ते सांग. 3दा फ्लाय करायचं राहून घ्याला. आणि या गुडप्याला खूप असं वाटतं की आपल्यासाठी थांबली असेल जेवायला. 2-3दा म्हणाला वेगवेगळ्या इन्स्टन्सेसला की चल तू पण जेवायची असेल ना. नाही, मी तर जेवून घेतलं, मी तर जेवली केव्हाचीच. मी तर सूप प्याली, मी तर सलाड खाला, मी तर कधीचीच जेवली. खुडप्या, हे तुझा समोसा आहे, तू माझी चिंता नको करू, तू स्वतःची चिंता कर. गुडप्या रे गुडप्या रे कसं होणार तुझं रे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. आणि सॉरी, काल मी नाही टाकू शकली पॉडकास्ट आणि आज पण थोडं लेट झालं, पण काही हरकत नाही, नेहमीपेक्षा तर थोडं लवकरच आहे. सो एन्जॉय टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मासला.